घरातील दरवाजा उघडताना विजेचा धक्का बसून एका 37 वर्षीय विवाहितेचा घटनास्थळावरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळच्या घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अंजी नाईक येथे घडल्याचं समोर आलं आहे. सविता मनेश पवार असं मृतक महिलेचं नाव आहे. अंजी नाईक मध्ये 25 जुलैच्या मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली. विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात विवाहितेचे पती मनेश देवराव पवार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल मोतीराम राठोड, सुदाम जयराम चव्हाण, गणेश केशव राठोड, विनोद रामकृष्ण चव्हाण, राजू कवडू जाधव आणि चेतन निवृत्ती चव्हाण या 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या राजकीय वैमनस्यातून आरोपींनी घराला विद्युत सोडल्याचा आरोप मृतकाच्या पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे. 25 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मृतक महिला ही घराबाहेर पडण्याकरता घराचा दरवाजा उघडता असताना तिला विजेचा जबर धक्का बसला व ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची नोंद घेत घाटंजी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी पुढील तपास जारी केला आहे. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी.